अरे भाऊ, का ऐकत नाहीये तुम्ही माझं? तुम्ही मधनच असं का घेऊन आलात मला? एक तर तुम्ही स्वतःची शपथ घातली मला, माझ्या पुढे काही पर्यायही ठेवला नाही. का 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 वागलात तुम्ही असं? शांत, मी पाणी आणते. नकोय मला पाणी. हो, मी देवी आईला नैवेद्य नाही दाखवले अजून. मी तिला आधी नैवेद्य दाखवणार आणि जो प्रसाद चढवणार तो खाऊनच मी उपवास सोडणार. तोपर्यंत काही खायला प्यायला प्लीज मला फोर्स करू नका. सुनंदी, शांत हो, शांत हो. कशी शांत होऊ तुम्ही सांगा ना? कशी शांत होऊ मी? इतक्या वर्षांपासून मी देवी आईची भक्ती करतेय, सेवा करतेय. आज तिच्यासाठी मी व्रत केलं, पण तिने काय दिलं मला? काहीच नाही. हो, मी माझा गुन्हेगार शोधण्याचा प्रयत्न करतेय. काय चुकलं माझं? मॅडम, मी इतक्या श्रद्धेने तिची सेवा करते, तिची पूजा करते, पण ती साधी माझी मदतही करू शकत नाही. माझा गुन्हेगार कोण आहे हे शोधायला मला मदत करू शकत नाही. मॅडम, तुम्हीच सांगा, माझं काही चुकतंय का? मी तिची भक्ती करतेय, तिची सेवा करतेय, माझं काही चुकतंय का? तसं सांगा. मी नव्याने सगळं करेन. माझा गुन्हेगार का सापडत नाहीये? मी प्रचंड चिडली आहे देवी आईवर. मी प्रचंड चिडली आहे. ती का वागतीये ती असं? असं चिडायचं नसतं देवी आईवर. आईवर कधीच रागवायचं नसतं. आपल्याला देव दिसत नाही, पण तो सतत भक्तांबरोबर असतो. तुला एक कथा सांगू? म्हणजे मी लहानपणी ऐकली होती. एक माणूस देवाचा हात धरून ओल्या वाळूमधून चालत जात होता. त्या वाळूवर दोघांच्याही पायाचे ठसे पडत होते आणि अचानक वादळ आलं. तो माणूस घाबरला, पण तो जिवंत होता. त्याने मागे वळून पाहिलं तर मातीवर, वाळूवर फक्त एकाच पायाचे ठसे दिसत होते. तो सुद्धा रागावला तुझ्यासारखा. त्याने देवाला विचारलं, संकट आलं माझ्यावर, तू माझा हात सोडून निघून गेलास? देव हसला आणि म्हणाला, संकट आलं तुझ्यावर म्हणून मी तुला उचलून माझ्या खांद्यावर घेतलं. हे जे वाळूवर पायाचे ठसे दिसतात ना, ते माझे आहेत. तू माझ्या खांद्यावर होतास, तुला मी वाचवलंय. देव दिसत नाही, पण सतत आपल्या बरोबर असतो. स्वानंदी, स्वानंदी, आजपर्यंत इतकी संकट आली तुझ्यावर, प्रत्येक वेळी देवी आईने तुझी साथ दिली आहे. तुला त्या संकटातून बाहेर काढलंय. तुझी श्रद्धा, तुझी भक्ती, तुझा विश्वास कधीच वाया जाणार नाही. देवाचं दुसरं नाव म्हणजे विश्वास, आणि आपण आपला विश्वास कधीच डगमगू देऊ नये. आणि आता तुला आरामाची गरज आहे. एवढा वेळ पूजेला बसली होती, पाठ दुखत असेल तुझी, कंबर दुखत असेल, पाय सुद्धा दुखत असतील, हो ना? मी सांगते तसं आता गपचूप उठायचं आणि थोडा वेळ आडवं पडायचं. ठीक आहे? मी काही ऐकणार नाही. माझा गुन्हेगार सापडेल ना? सगळं होईल. हो, आणि मी काही खाणार पिणार नाही. नको खाऊ. जोपर्यंत मी देवी आईला नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत मी नाही खाणार काही. मणी असं अचानक उठून काही न सांगता कुठे गेला असेल?
मणी, कुठे आहेस तू? तू असं न सांगता पूजेत उठून कुठे गेलायस? काही प्रॉब्लेम आहे का? निघायच्या आधी पण तू काही सांगायला तयार नाही. थांबलास आणि असाच निघून गेला. काही झालंय का मणी? नाही नाही आई, काही नाही. मणी, तू खोटं बोलतोयस. तुझ्या आवाजावरनं मी ओळखू शकते. काय लपवतोयस तू? आई, स्वानंदीचा गुन्हेगार सापडलाय. काय 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 बोलतोयस तू? कोण आहे? सुजित. सुजित सरपोतदार. सुजित? हो आई, मी आता पोलीस स्टेशनला चाललोय तक्रार करायला, पण तोपर्यंत स्वानंदीला काही सांगू नको. तू स्वतःची काळजी घे. आपण घरी आल्यावर बोलू. तू? मणी सरांचा फोन होता ना? हो. काय म्हणाले ते? अहो, कुठे गेले ते? असे पूजेतनं मध्येच उठून निघून गेले. काही सांगितलं नाही, काही नाही. मी सुद्धा तेच विचारत होते त्याला. तो म्हणाला त्याचं काहीतरी खूप अर्जंट काम होतं म्हणून तो गेलाय. लगेच येईल बोलला तो. मी लगेच येतो म्हणून. पण तू का उठलीस? तुला आराम करायला सांगितला होता ना? हा होते. नाही, चल चल तिकडे. अहो, आराम कर. येतो म्हणाले ना ते? हो. ए थांब. काय झालं साहेब? काय झालंय म्हणजे? दिसत नाही का चेकिंग सुरू आहे? गाडीचे पेपर्स बघू. हे बघा, ऐका मला. लायसन पण दाखवा. ऐका साहेब, मी खरंच खूप घाईत आहे. माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. मी ऍक्च्युली पोलीस स्टेशन मध्ये चाललोय. मला जाऊ द्या प्लीज. ए जास्त हिरो बनतोय का? गाडीचे पेपर्स बघू. इन्शुरन्स दे. आहे, त्यात आहे. पीयूसी आहे का? आहे, दिलाय डॉक्युमेंट. गाडी तुझीच आहे ना की चोरीची आहे? अहो, चोरीची का असेल साहेब? मी डॉक्युमेंट दिले तुम्हाला. हे लोक पोलिसांना बघून इतके का घाबरलेत? यांचं युनिफॉर्मही विचित्र आहे. शर्टवर नेमप्लेट नाहीये. हे नक्की फेक पोलीस आहेत आणि हा नक्की सुजितचा डाव असणार आहे. जर तो इथे गुंड पोलिसांच्या वेशात पाठवू शकतो तर तो घरात स्वानंदी आणि आईला त्रास देऊ शकतो. तो तिथे काही करू शकतो. साहेब, ऍक्च्युली आरसी बुक माझं घरीच राहिलंय. डॉक्युमेंट नाहीये इथे आरसी बुक. तर मी फोन करून कोणाला तरी मागवून घेऊ का? हो माग. थँक्यू. काय करू मी? मणीला फोन करू का? मणी पोलीस स्टेशनला गेला असेल. त्यांनी तक्रार नोंदवली असेल का? मी काय? मणी, हॅलो. हा मणी बोला. रे मी तुलाच फोन करत होते. तू पोलीस स्टेशनला पोहोचलास का? तू तक्रार नोंदवलीस का? काय म्हणाले पोलीस? हॅलो आई नीट ऐक. मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक आणि लगेच करायला घे. ओके? प्रश्न विचारू नकोस. म्हणजे काय झालं? आई प्रश्न विचारू नको. आता माझ्याकडे वेळ नाहीये. मी तुला भेटल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. तू आणि स्वानंदी आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर पडा.
आणि हॉस्टेलला जा, तिथेच राहा. ओके? तू काय बोलतोयस मणी? कशासाठी पण? तू नीट मला समजावून सांग ना की काय झालंय. आई, प्रश्न विचारू नको. मी तुला भेटल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. म्हणजे अचानक मी आणि स्वानंदी आम्ही हॉस्टेलला निघून जाऊ, घर सोडू? कशासाठी अरे पण? तू 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 शांत हो, पॅनिक होऊ नकोस. ऍक्च्युली मला इथे पोलिसांनी पकडलंय. काय? हे पक्या, एक काम कर, सुजित सरांना फोन कर आणि त्यांना सांग त्या माणसाला इथे पकडून ठेवलंय आणि पैसे लगेच ट्रान्सफर करायला सांग. हो. हॅलो, हा सुजित सर. हा मी म्हटलं त्या मुलाला अडकून ठेवलंय. नाही, काहीही झालं तरी आम्ही त्याला सोडत नाही. तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहे ना. गाडी नंबर सांग. हो. 5165. ग्रेट. त्याला बिझी करून ठेवा, सोडू नका त्याला. ठीक आहे सर. सर, सुजित सर, ते पैशाचं. पैसे मिळतील ना. होऊन चाललोय का मी कुठे? तो गेला नाही पाहिजे एवढं बघा फक्त. हो सर, अपडेट करतो. ठीक आहे. सरांशी बोलणं झालंय. ओके. पैशाच्या बद्दल ते बोलले की काळजी करू नको, पाठवतो म्हणून. ठीक आहे. हो, मला इथे पोलिसांनी पकडलंय आणि मला असं वाटतं हे सगळं सुजितने केलंय. तो त्या पोलीस वाटतायत मला ते. सुजित तुला आणि स्वानंदीला पण घरात त्रास देऊ शकतो. त्याला घरात हे करणं अगदीच शक्य आहे. तेव्हा प्लीज लवकरात लवकर घराच्या बाहेर पडा. ठीक आहे. मी स्वानंदीला घेऊन निघते, पण तू काळजी घ्या स्वतःची आणि लवकर ये. मी निघते. हो, लगेच. साहेब, मी घरी फोन केला होता पण डॉक्युमेंट आणून द्यायला कोणीच नाहीये. तर बघा ना, काय होतंय का? सेटलमेंट वगैरे काही होऊ शकतंय का? म्हणजे चहा पाणी वगैरे. पोलिसांना लाच देतो का? आत टाकू का? नाही, सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. आय एम सॉरी. मला आता खात्री पटली की हे नक्की खोटे पोलीस आहेत. पण याच्या हातात माझ्या गाडीची चावी आहे. काय करू? साहेब, तुम्ही फक्त मला पकडलात, बाकी कुणालाच पकडताना दिसत नाही तुम्ही. गप. आम्हाला आमचं काम नको शिकू. सर्वांना अधिकार सारखाच असतो. त्या गाडीला चेक करा. काय रे, सीट बेल्ट नाही लावली तू? अहो साहेब, आता जस्ट सीट बेल्ट काढला. दाखव पेपर आणि लायसन दाखव. आता तुम्हाला ती गाडी भेटली ना, तुम्ही त्यांना फाईन मारा, डबल फाईन मारा. मला सोड, मला जाऊ द्या. मला प्लीज काम आहे, मला अर्जंट जायचंय. गाडी तुझीच आहे ना? हो, गाडी माझीच आहे. साहेब, अहो, मी खरं सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवा. बरं, तुम्हाला विश्वास नसेल तर मी तुम्हाला माझा ऍड्रेस लिहून देतो. तुम्ही उद्या एक ऑफिसर पाठवा, मी त्याच्याकडे सगळे डॉक्युमेंट देतो. मला प्लीज आता जाऊ द्या, मला खरंच अर्जन्सी आहे. प्लीज द्या ना चावी, प्लीज. ऐका, सोड. अहो, मला खरं चावी सोड. मला चावी द्या. मला खरंच इमर्जन्सी. मी प्लीज मला सोड बोल. प्लीज. गेला तो. ऐक, हाताला लागलं माझ्या. अरे तुझ्या हाताचं सोड. सुजित सरांना काय सांगायचं? तो तर पडून गेला. घे, सुजित सरांचा फोन आहे. आता काय सांगू यांना? फोन तर घ्या आधी. नाही, अरे ते जाम शिव्या देतील मला. अरे शिव्या तर खाव्या लागणार ना. तो गेला. हॅलो सर. हॅलो, अजून आहे ना तुमच्यासोबत तो? नाही सर, तो पडून गेला. काय? अरे सांगितलं होतं ना तुम्हाला, तो पाहायला नाही पाहिजे म्हणून. मूर्ख आहात का तुम्ही? युजलेस.
कुठे गेले होतात तुम्ही? सॉरी, मला झोप लागली होती. सकाळी लवकर उठले होते ना मी. तुम्ही बसा, मी चहा आणते नाही नाही तुमच्यासाठी. नाही, मला चहा वगैरे काही नको. तू पटकन फ्रेश हो, तुझे 2-3 कपडे घे, आपण निघूया. निघूयात? कुठे निघूयात? कुठे? हॉस्टेलमध्ये. हॉस्टेलला का? अचानक हॉस्टेलला का? अगं हॉस्टेलमधनं फोन आला होता. ती एक मुलगी आहे ना, तिला फिट्स आली आणि ती चक्कर येऊन पडली. कदाचित तिला तिच्या घरची आठवण येत असेल ना. मग मी म्हटलं मी गेली तर जरा तिला बरं वाटेल म्हणून. मग तू पण माझ्याबरोबर चल. फीट आली आहे? आणि कोण आहे ती मुलगी? आणि जेसीने मला फोन का नाही केला? तुम्ही थांबा, मी तिला विचारते. 1 मिनिट. ती मुलगी कोण आहे हे महत्वाचं आहे का? त्या मुलीला आपली गरज आहे हे महत्वाचं आहे ना. तिला फिट्स आली हे महत्वाचं आहे ना. आपण तिथे जायला हवं हे महत्वाचं आहे ना. किती प्रश्न विचारते. विश्वास नाही का तुझा माझ्यावर? मी खोटं बोलते असं असं वाटतं? नाहीये मॅडम, विश्वास नाहीये असं नाहीये, पण तुम्ही बोलताय वेगळं आणि तुमचा चेहरा वेगळंच काहीतरी सांगताय. मला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? मी बघतीये तुम्ही कसल्या तरी टेन्शन मध्ये आहात. सकाळपासून बघतीये मणी सर आणि तुम्ही कसल्या तरी टेन्शन मध्ये, आणि तुम्ही नक्कीच काहीतरी लपवताय माझ्यापासनं. तुला काहीही वाटतंय? काही लपवत नाही आम्ही तुझ्यापासून. नाही मॅडम, माझा अंदाज चुकीचा नाहीये. मी बघितलं ना, मणी सर या आधी भर पूजेतनं असे कधीच उठून गेले नाही. मला कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला? खरं खरं सांगा, काय लपवताय तुम्ही माझ्यापासनं? मणी येईल ना, मणी सगळं सांगेल तुला. तू काय इतका विचार करतेस? नको एवढा विचार करू. चल माझ्याबरोबर. घ्या माझ्या बाळाची शपथ. सांगा की तुम्ही जे बोलताय ते खरं बोलताय आणि मला जे वाटतंय ते चुकीचं आहे. घ्या बाळाची शपथ घ्या. तू वेडी आहेस का? हा, काही झालं की बाळाची शपथ घ्यायला सांगते. जो जीव अजून जन्माला आला नाही त्याची शपथ घ्यायला सांगते. नाही घ्यायची अशी शपथ. तू माझ्या बरोबर येतेस, आपण इथून निघतोय बस. चल. ठीक आहे, मी येते तुमच्या बरोबर, पण मला देवी आईला नैवेद्य दाखवायचंय. आधी मी तिला नैवेद्य दाखवते, प्रसाद खाते, उपवास सोडते आणि मग तुमच्या बरोबर येते. चालेल? खूप मज्जा आली, खूप. ऑफकोर्स. अगं राखी आणि आशिषचं गॉसिप कळलंच होतं आधी, पण आशिष आला नव्हता, राखी आली होती. नाही बरी आहे आता. अच्छा. सुजित सोड, काय करतोयस? रिपोर्ट्स कुठे आहेत? रिपोर्ट्स कुठे आहेत? रिपोर्ट संचिता, खोटं बोलू नकोस. झालेस तो रिपोर्ट? झालेस रिपोर्ट? मग ते रिपोर्ट्स मणीला कसे मिळाले? मणीला कसे मिळाले ते रिपोर्ट्स? तू खोटं बोलतेस. खोटं बोललीस माझ्याशी. सुजिता ऐक ना, मी रिपोर्ट जाणार होते, पण त्या दिवशी कंटाळा केला. सुजित, मी ते रिपोर्ट माझ्या साडीमध्येच ठेवले होते. हो, मणीच्या हाताला कसे लागले नाही. तू मूर्ख आहेस का? तुला कळतंय का? पोलीस पकडून घेऊन जातील मला, अरेस्ट होणार आहे मला. तो गेलाय पोलिसांकडे. नाही, असं काही होणार नाही. ऐक. सुजित, हीच ती साडी आहे ज्यामध्ये मी रिपोर्ट्स ठेवले होते. सुजित, कधी आलास? दोघांचं काहीतरी प्लॅनिंग चाललंय वाटतं, मला न सांगता. नाही मम्मा,
सुजित तू तू कधी आलास? चला ना देवी आईचा प्रसाद घ्यायला. आलाच दर्शन पण कर. हो हो आलोच. सावकाश बस, पूजा करून घे. सुजित ऐक ना, नको टेन्शन घेऊस. तू नाही जाणार जेलमध्ये. मी नाही जाऊ देणार तुला जेलमध्ये. आणि मणीला एकच व्यक्ती थांबवू शकते. कोण? स्वानंदी. स्वानंदी? आधी जाऊया. तू पूजा करून घे, मग नैवेद्य दाखवूया. सदा. हो मॅडम. नैवेद्याचं ताट घेऊन ये. आणतो मॅडम. सदा, नैवेद्य मी घेऊन येते. थोडस पुण्य मला सुद्धा मिळू दे. आलेच मी, लगेच आणते. देवी आई, मी इतकी तुझी पूजा केली, तुझं व्रत केलं, इतक्या श्रद्धेने पूजा केली मी तुझी, पण तुला थोडी दया नाही आली ना माझ्यावर. माझा गुन्हेगार कोण आहे हे अजूनही मला कळलेलं नाहीये. ठीक आहे, आज मी तुला शेवटचा नैवेद्य दाखवणार आहे. तेवढा स्वीकार कर.